जय हरी. एकादश स्कंध भाग 153. 11व्या अध्यायामध्ये आपण संतांची लक्षणं पाहत होतो. कालच्या भागात 11 लक्षणं बघितली. आज पुढील लक्षणं. अकिंचन. सच्चिदानंदात मन मग्न झाल्यानं संपूर्ण विश्व ज्याला चैतन्य स्वरूपच दिसतं त्याला परिग्रहाचं भान उरत नाही. याचं नाव अकिंचन होय. अकिंचन साधू दृश्य स्वरूपाच्या म्हणजे वस्तूच्या पसाऱ्यामध्ये राहतो. असं जरी पसाऱ्यामध्ये जरी राहिला खरा, परंतु जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थामध्ये अमुक एक वस्तू मला हवी असा संकल्प त्याच्या मनातही येत नाही. देहगेहाची अनासक्ती म्हणजे अकिंचनता. यानंतर संतांचं लक्षण अनिहा. अनिहा म्हणजे निर्वासनता किंवा निष्कामता किंवा निरिच्छा. अनिहा संतांची गृहिणी समजावी. म्हणजे अहम आणि ममता इच्छेच्या मैत्रिणी असून जीवाला बंधन करतात. अनिहेनं असंगपणाचं शस्त्र घेऊन त्यांना मारून टाकलं तेव्हा काम, क्रोधादी सर्व विकार आपोआप मरून गेले. अंतःकरणातील वासना विराम पावली की कर्म आपोआप गळतं आणि देव त्याला वश होतो. अनिहा संतांचा गौरव आहे. यानंतरचं लक्षण मितभोजन. संत हे अन्नाशिवाय राहत नाहीत हे खरं, परंतु भूक लागली असता यदृच्छेनं जे भोजन समोर येईल ते भगवंताच्या स्मरणानं पवित्र करून आवडीनं सेवन करणं हे मितभोजन होय. भगवंताशी समरस झालेला संत साक्षीत्वानं साऱ्या रसांचं सेवन करतो. म्हणून सारे जेवूनही तो न जेवलेला असतो. यानंतरचं संतांचं लक्षण ते म्हणजे शांत. दृश्यामध्ये खळबळ उडून अनेक उर्मी उठण्याचा प्रसंग आला तरी ज्याच्या मनात चलबिचल होत नाही, क्षोभ होत नाही, त्याला खरी शांती साधली असं समजावं. यानंतर स्थिरता. आत्मस्वरूपी मन स्थिरावल्यानं आपल्याला जन्ममरण दोन्ही नाहीत अशी निश्चल स्थिती असणं याचं नाव स्थिरता. यानंतर शरणांगती. नदी समुद्राला मिळाली म्हणजे त्याच्याशी सर्वस्वी एकरूप होऊन जाते. त्याचप्रमाणे ज्याची वृत्ती भगवंताला शरण जाऊन भगवत स्वरूप होते त्याला शरणांगती साधली असं समजावं. यानंतरचं संत लक्षण मनन. चिंतन करणं मनाचा धर्म आहे. त्याचा उपयोग करून अहोरात्र जो आत्मचिंतन करतो आणि ते करता करता आत्मस्वरूप होऊन जातो तो मननशील मुनी समजावा. 19वं संत लक्षण अप्रमत्त. आता अप्रमत्त म्हणजे काय? मन अत्यंत चंचल आहे. त्यामध्ये क्षणोक्षणी अनंत वृत्ती उत्पन्न होतात. त्या वृत्ती आपल्याला केव्हा फसवतील याचा नेम नाही. अशा मनाला साधू दमन करून ताब्यात ठेवतात. कृष्ण सर्पाचं तोंड हातात धरलं आणि हात जरा ढिल्ला झाला तर तो तत्काळ दंश करतो. तो मरेपर्यंत त्याचं तोंड आवळलं पाहिजे. अगदी तसंच साधू मनाला वागवतात. वृत्ती सूक्ष्म रूपानं असते. ती केव्हा वर येऊन विषयात गुंतेल याचा नेम नाही. म्हणून अखंड सावधानता ठेवून मनाला ताब्यात ठेवणं हा साधूचा मोठा गुण आहे. यानंतरचा 20वा गुण गंभीरता. प्रपंचात सुखदुःखांच्या प्रचंड घडामोडी झाल्या किंवा अंतःकरणात विकारांच्या कितीही उसळ्या आल्या तरी ज्याचा मनोधर्म डगमगत नाही तो खरा गंभीर होय. साधू खरोखर समुद्राप्रमाणे गंभीर असतो. 21वा गुण संतांचा तो म्हणजे धैर्य. मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण यांना आवरून जो नित्य आत्मसम्मुख ठेवतो त्यांना तिथून देहाकडे येऊ देत नाही तो खरा धैर्यवान होय. प्रपंचामध्ये मोठी गडबड उडून काळाचा जबरदस्त तडाखा बसला तरी ज्याची वृत्तीस स्वरूपापासून यत्किंचित विचलित होत नाही
त्याला धैर्यवान म्हणावं. यानंतर 22वा गुण जित षडगुण. देहबुद्धी जाळून आत्मानंदात राहिल्यानं अशाश्वताचे 6 विकार ज्याला बाधत नाहीत तो जित षडगुण होय. स्वानंदानं तृप्त झाल्यानं भूक लागत नाही. खऱ्या जीवनानं संतोष पावल्यामुळं तहान नाही. आत्मसुखामुळं शोक आणि दुःख विरून जातात. स्वरूपाच्या साक्षात्कारानं संशयरहित होऊन मोह नाहीसा होतो. तिन्ही अवस्थांच्या बाहेर राहिल्यानं वृद्धपणाची आठवण राहत नाही आणि देहाचं भान गेल्यानं मरणाचं स्मरण उरत नाही. यानंतरचा गुण अमानिता. परमात्मा सर्व प्राणीमात्रात दिसल्यानं मानाभिमान सोडून अतिशय नम्रवृत्तीनं वागणं म्हणजे अमानिता होय. यानंतरचा 24वा गुण म्हणजे मानद. क्षमा करा, गुण हा मानद. मानद म्हणजे मान देणारा. संपूर्ण चराचरामध्ये आपल्या स्वामीला पाहिल्यानं साधू पुरुष सर्वांपुढेच आनंदानं लोटांगण घालतो. देव, मनुष्य किंवा गाढव हा भेद त्याच्या मनात येत नाही. साखरेची निंबोणी केली तर तिच्यात कडूपणा येतच नाही. किंवा समुद्रातील अक्राळ विक्राळ कल्लोळामध्ये शुद्ध पाणीच असतं. त्याचप्रमाणे डुकरासारख्या हीन पशुमध्ये किंवा वाघासारख्या दुष्टामध्ये आत्मस्वरूपच दिसल्यानं तो सर्वांना मोठ्या संतोषानं वंदन करतो. यानंतरचा संतांचा 25वा गुण परबोधकता. परबोधकता म्हणजे दुसऱ्याला उपदेश करण्याचं सामर्थ्य. सर्वच ज्ञानी पुरुष जगाला उपदेश करू शकतात असं नाही. कोणी ज्ञान प्राप्त झाल्यावर वेडा बनतो, कुणी आश्चर्यानं तटस्थ होऊन राहतो, कुणी लाकडासारखा पडून राहतो, कोणी संपूर्ण मौन धरतो, तर कोणी उपदेश करताना फार कठीण करून सांगतो. म्हणून जो स्वतः ब्रह्मानंदात निरंतर डोलत असून शब्दज्ञानात पारंगत असतो आणि शिष्याला ज्ञान सांगण्याला समर्थ असतो तो अवतारी संत होय. ज्याच्या अंतःकरणात भगवंताचं प्रेम आहे त्याला उपदेश करणं सोपं असतं. पण ज्याच्यामध्ये ते नसतं त्याच्यामध्ये ते उपदेशानं उत्पन्न करण्याचं सामर्थ्य या अवतारी संतांजवळ असतं. यानंतरचा संतांचा गुण म्हणजे मैत्री. दूध आणि पाणी जसं एकरूप होऊन जातं त्याचप्रमाणे साधू सर्वांशी अत्यंत आपलेपणानं वागून त्यांचं दुःख निवारण करतो. सर्व जगाकडे आप्त भावनेनं पाहिल्यामुळं तो सगळ्यांचा जुना मित्र म्हणून फार सौजन्यानं वागतो. 27वा गुण कारुण्य. प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता मी दयाळू आहे हा अभिमान न बाळगता दुःखाचं कुणाच्या दीनांच्या दुःखाचं निवारण करणं हे पूर्ण दयेचं लक्षण होय. यानंतर 28वा गुण कवी. वेदातील आणि शास्त्रातील रहस्य आकलन होऊन जो सदा ब्रह्मानंदात डोलत असतो त्याला खरोखर कवी असं म्हणणं योग्य होईल. आणि म्हणूनच या संतांची अभंग आपण वर्षानुवर्ष गातो, ऐकतो आणि त्यामध्ये तितकाच आनंद मिळतो. नवे नवे जितकेदा ऐकू तितकेदा नवीन नवीन अर्थ गवसतो आणि परत तितकाच आनंद प्राप्त होतो. यानंतर 29 आणि 30 यामध्ये भगवंताची भक्ती हे दिलेलं आहे. तर हा संतांचा गुण म्हणजे मुख्य काय आहे तर भगवंताची भक्ती. आता ती कशी? मायारूपी कठीण कर्ममार्गाच्या साह्यानं तरुण जाण्याचा प्रयत्न करणारे मध्येच गटांगळ्या खातात. परतीराला पोहोचणारे कोणी दिसत नाही. परंतु हे सर्व उपाय बाजूला ठेवून भगवंताला प्रेमानं अनन्य शरण जाणारे लोक कर्मरूपी नदी सहज तरून जातात. भक्ताच्या हातून नित्य नैमित्तिक कर्म व्यवस्थितपणे घडतं. परंतु त्यानं आपला प्राण भगवंताला विकल्यामुळं तो हरीच्या स्मरणात जगतो. प्रेमानं स्मरणात रंगून गेल्यामुळं कर्माची आठवण राहिली नाही तर त्याचा दोष नाही. मी देहच आहे ही कल्पना असणं हे अविद्येचं लक्षण आहे. चित्त स्मरणामध्ये रंगून देहभान नाहीसं झालं की अविद्या आपोआप लयाला जाते.
ती नाहीशी झाली की धर्माधर्माच्या झुंडीही मावळून जातात. सर्व धर्माचा त्याग होऊन भगवंताच्या चरणी रंगणं म्हणजे शरण जाणं होय. या शरणांगतीस चौथी भक्ती उदय पावते. हिच्यामध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान राहतं. जपाशिवाय नाम, धारणेशिवाय ध्यान, संकल्पाशिवाय कर्म, प्राणायामाशिवाय वृत्तीनिरोध आणि विषयाशिवाय स्वानंद या शुद्ध भक्ताच्या खुणा आहेत. अशा भक्तालाच साधू हे नाव शोभतं. नित्य, सिद्ध, परमपवित्र, परिपूर्ण, भेदरहित असे सच्चिदानंद स्वरूप स्वानुभवानं जाणून जे त्याच्यावर अखंड प्रेम करतात तेच उत्तम भक्त समजावे. भक्त अंतर्बाह्य परमात्मा स्वरूपच असतो, तरी तो स्वानंदासाठी भगवंताची भक्ती करतो. प्रत्येक माणसाच्या हृदयात आत्मस्वरूप राहतं. त्याचं दर्शन घेऊन आत्मबुद्धीनं जो वागतो त्याला खरं ज्ञान होतं. शब्दज्ञानाच्या भानगडीत न पडता अत्यंत निष्कपट अंतःकरणानं भगवंतावर प्रेम करणारा भोळा भक्त भगवंताला फार आवडतो. जिथे भाव तिथे निसंशयपणा, विरक्ती आणि शांती असते. तिथे आत्मस्वरूप अधिक लवकर प्रगट होतं. जय हरी.